श्री स्वामी समर्थ. राजूरच्या मठातून समर्थ अचानक अदृश्य झाले आणि मठात एकच गोंधळ उडाला. स्वामी कुठे गेले हे कोणालाच कळेना. प्रत्येक जण स्वामींचा शोध घेत सर्वत्र फिरू लागला. आताच आपण स्वामींना मठात पाहिले होते, ते अचानक नाहीसे कसे झाले ह्याचे लोकांना आश्चर्य वाटू लागले. आषाढीच्या निमित्ताने राजूरचे काही वारकरी पंढरपूरला गेले होते, तेव्हा मात्र त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. भीमेला पूर आला होता. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. भीमेच्या खळखळत्या प्रवाहाकडे डोळे भरून पाहताना लोकांना एक अवर्णनीय दृश्य दिसले. अजानबाहू स्वामी पाण्यावरून किनाऱ्याकडे चालत येत होते. त्यांना पाहून राजूरच्या वारकऱ्यांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार सुरू केला. हजारो वारकऱ्यांनी हा चमत्कार पाहिला. आश्चर्य म्हणजे स्वामींच्या पायात कडावा होत्या, परंतु त्या भिजलेल्या नव्हत्या. स्वामी आले आणि तडकन विठोबाच्या गाभाऱ्यात गेले. लोक स्वामींच्या मागोमाग गेले. लोक पंढरीरायाच्या मंदिरात स्वामींचे दर्शन घेत होते, तर स्वामी पंढरीरायाचे दर्शन घेत होते. साक्षात विठोबा स्वामींना डोळे भरून पाहत होता. राजूरचे वारकरी स्वामींच्या पाया पडले आणि स्वामींना विनवू लागले की स्वामी आपण पुन्हा मठाकडे चलावे. परंतु स्वामी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते विठोबरायाच्या रूपात स्वतःला जणू निरखत होते. तिची अवस्था प्रत्यक्ष विठ्ठलाची झाली होती. काही क्षण गेले आणि स्वामी बघता बघता अदृश्य झाले आणि अचानक कुठे गुप्त झाले कुणालाच कळले नाही. विशेषतः राजूरच्या वारकऱ्यांना खूप वाईट वाटले. राजूरचा मठ स्वामींच्या अस्तित्वामुळे ऊर्जितावस्थेत आला होता. स्वामींनी मठ सोडला आणि निजामाने मठाचे वर्षासन बंद केले होते. निजामाच्या अधिकाऱ्यांनी मठाच्या चालकांना सांगितले होते की स्वामींचा ठावठिकाणा शोधून काढा आणि खून द्या, आणि त्याच वेळेला मठाचे वर्षासन सुरू करायचे की नाही ते आम्ही ठरवू. मठाचा भक्तवर्ग हवालदिल झाला आणि स्वामींचा शोध घेऊ लागला. वारकऱ्यांनी मठाच्या चालकांना पंढरपुरातला चमत्कार सांगितला तेव्हा ते खरे तर आश्चर्यचकित झाले. स्वामींचा वावर सर्वत्र होता. ते एका जागी कधीच फार काळ वास्तव्य करून राहायचे नाहीत, परंतु स्वामी जिथे मुक्काम करीत त्या ठिकाणचे लोक स्वामींच्या दर्शनासाठी आतुर असत. स्वामींच्या सहवासाचा मनमुराद आनंद लुटत. स्वामींच्या रूपात ते परमेश्वरी अस्तित्वाचा सहवास प्रत्यक्ष अनुभवत असत. राजूरच्या मठात जेव्हा स्वामींचे वास्तव्य होते तेव्हा आजूबाजूचा संपूर्ण परिसर झंकारून गेला होता. त्यामुळे अचानक स्वामी जेव्हा गुप्त झाले तेव्हा गावाला मानसिक पातळीवर खूप त्रास झाला. स्वामींची ओढ सर्वांनाच लागलेली होती. म्हणून राजूरची भक्त मंडळी स्वामींच्या शोधार्थ बाहेर पडली. गावगाव लोक गेले, परंतु स्वामींचा शोध लागला नाही.